देह हा निंदे आहे आणि देहामध्ये अनेक प्रकारच्या नाड्या आहे. अस्थि अस्थि आहे, त्याच्यामध्ये मांसपेशी आहे, नाड्या आहे, आतड्या आहे, त्याच्यामध्ये रक्त आणखी मलमूत्र वाहत असतं. अशा देहावर तुमची प्रीत कशी काय जडते हो? हा समर्थाचा प्रश्न आहे, माझा नाही. हे असे ध्येय असे नाना विकार देह असून आसार. म्हणजे देहाचा पलीकडे क्षणभंगूर देह जसा जन्म झाला तसा त्या ठिकाणी तुमचा मृत्यू ठरला आहे काही वर्षांनी. पण असे त्याला विकार चढतात. पण या जीवनामध्ये तुम्हाला अनेक विकार चढतात आणि विकाराचे तुम्ही नेहमी हॉस्पिटलमध्ये चक्रा मारत असता किंवा आज माझं हे दुखते होते, ते दुखतं, क्षयरोग झाला काय, टीबी झाला काय, कोरोना झाला काय, सगळ्याच गोष्टी तुम्हाला विकार जळल्यामुळे तुम्हाला त्याच्यामुळे विकारापासून मुक्ती हवी असते आणि म्हणून तुम्ही दवाखान्यामध्ये चक्रा मारता. असे विकार जळले असतात देहामुळे. त्या देहावर प्रीती करणं योग्य नाही. देह कृमीचे कुठार, देह अस्थिचा पंजर. देह हे कृमीचे कुठार आहे. अनेक प्रकारचे रोगजंतू, जीवजंतू, नाड्या, रक्त, घाण, मलमूत्र याच्यामध्ये असल्यामुळे तुम्ही या देहावर प्रीती ठेवू नका. हे सगळे संत सांगतात आहे. समर्थांनी त्याचं आणखी सविस्तर वर्णन केलं आहे. आणखी देहाला मग आपण चांगल्या ठेवण्याकरता नाना प्रकारचे परफ्युम्स वापरत असतो, सुगंध लावत असतो. त्यामध्ये तुमचे पावडर झाली, तुमचे परफ्यूम झाले. हे कशा करता वापरतो का की माझ्या देहाची दुर्गंधी तुम्हाला नको दुसऱ्याला. असे दुर्गंध, असे परफ्यूम शिंपडून लोक आज समाजात वावरत असतात, जेणेकरून देहाची दुर्गंधी तुम्हाला नको. पण आपण त्या परफ्यूमचा वास घेतो. आपण त्या देहाची दुर्गंधी समजत नाही की देहा जो निंदा आहे अनेक प्रकारे, त्या देहाची निंदत्व आपल्याला कळत नाही. आपण देहाला आपण वंदत्व समजतो की देहालाच चांगला आहे, देहाचीच काळजी घ्यावा. असा हा देहादी प्रपंच नश्वर पूर्ण कळायला विचारात येण्याकरिता अंतर छळायला लागे. म्हणजे आता तुम्ही या विचाराला, देहाच्या विचाराला किंवा हे जे दृश्य सुख आहे किंवा जे तुमचं भौतिक सुख आहे किंवा तुमचा जो देह आहे किंवा संसार आहे, याला तुम्ही ओळखा आणि त्या विचाराला तुम्ही फाटा द्या, त्याचे तुम्ही सोडून द्या तुम्ही. आणि आता ते शिष्याला विचारतात, असे शिष्याचे अंतर जाणून देते प्रत्युत्तर पुढल्या समासी चतुर परसोत. इथे हा 7वा समास संपतो आणि 8वा समास चालू होतो. आणि 8व्या समासामध्ये कारण की शिष्याचा प्रश्न त्यांनी पूर्ण उत्तर दिलं नाही. त्यांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलं आहे. पहिल्या प्रश्नाचं म्हणजे एक उत्तर दिलं आहे त्यांनी की तू देह आणखी प्रपंचापासून वेगळा राहा, त्याच्यावर प्रीती ठेवू नको. प्रीती ठेवायची असते, अस्तिभाव ठेवायचे, ते परमात्म्यावर ठेव. हा आहे त्यांचा पहिल्या प्रश्नाचं उत्तर. म्हणून त्यांनी पृथक भावाने देहाला वेगळं केलेलं आहे आणि प्रपंचाला सुद्धा वेगळं केलं आहे, जेणेकरून तुमची अहंता ममता लोप होईल. दुसऱ्या याच्यात काय म्हणतात, तर समास 8वा चालू होतो. इथून समास 8वा आत्मनिवेदन. आत्मनिवेदन म्हणजे भक्ती कशी करायची. सगुण देव सांगितला, निर्गुण देव सांगितला त्यांनी. आता आत्मनिवेदन करायला सांगतात. आत्मनिवेदन म्हणजे आत्मनिवेदनाच्या पोटी, आत्मनिवेदनानंतर तुम्हाला त्या निर्गुण परमेश्वराची प्राप्ती कशी होते त्यासाठी आत्मनिवेदन सांगितलं आहे. तर आत्मनिवेदनाचे काही श्लोक श्रीमद दासबोधात पण आले, काही श्लोक इथे पण आहे. तर त्याचा आपण श्रीमद दासबोधातले श्लोक जास्त समन्वयी किंवा जास्त योग्य वाटतात ते आपण पाहू. म्हणजे तुम्हाला आत्मनिवेदन समास कळेल. आणखी आत्मनिवेदनातले 8व्या समाजातले काही श्लोक बघू आपण. निवेदन म्हणजे काय, तुम्हाला अर्पण करायचे. आपल्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या देवाला अर्पण करायचे. ते अर्पण कसं करायचं आहे, ऐक निवेदनाचे लक्षण देवासी वाहावे आपण, करावे तत्व विवरण म्हणजे कळे. निवेदनाचं लक्षण काय, तुम्हाला देवाला सगळं काही आपलं व्हायचं आहे. कारण देवाने जेव्हा तुम्हाला जन्म दिला आहे तर ते सगळं काही देवाने दिलं आहे. ऐश्वर्य लाभलं आहे, तुम्हाला आई वडील लाभले आहे, कुटुंब दिले, पती पत्नी लाभले, मुलंबाळ लाभले, घरं लाभलं आहे, तुम्हाला पगार मिळतोय, पैसा मिळतोय, ऐशी करता तर तुम्ही भोग भोगताय. हे सगळं तुम्हाला देवाने दिलेलं आहे. पण आपण काय म्हणतो, ते मीच तयार केलं आहे, मीच कर्तृत्वाने मी सगळं कमवलेलं आहे असं आपण म्हणतो. तर ही अहंता आहे त्याच्या पाठीमागचे. म्हणून हे म्हणतात आहे की निवेदन करून, समर्पण करून तुम्ही देवाला अर्पण करा. ऐक निवेदनाचे लक्षण देवासी व्हावे आपण. देवासी व्हावे म्हणजे काया वाचा मनाने तुम्हाला जे प्राप्त झालंय ते तुम्ही देवाला अर्पण करा. हे देवा तुझंच आहे, माझं याच्यामध्ये काही नाही आहे, माझा एक अंश देखील नाही, तूच मला दिल्या सगळ्या गोष्टी, ह्या सगळ्या गोष्टी तुला अर्पण करतोय मी, असं म्हणून ईश्वरार्पण करायला पाहिजे, कृष्णार्पण करायला पाहिजे. देवासी व्हावे आपण, करावे तत्वनिवेदन म्हणजे कळेल. तत्वनिवेदन म्हणजे तत्व झाडा जो म्हणतात, तत्व झाडा या आत्मनिवेदन या समासात आला आहे. तर तत्वाचं निवारण करून, तत्वामध्ये परमेश्वर नाही आहे,
हे आपण बघू. तत्वामध्ये परमेश्वर कसा नाही आहे ते आपण बघू. तर तत्वनिवेदन करावे, तत्वनिवेदन म्हणजे कळेल अशी आत्मनिवेदन भक्ती आहे. तत्व झळा निश्चय होता तेथे निमाली अहंता. तत्व झळा निश्चय होता तेथे निमाली अहंता. म्हणजे तत्व झळा जर तुम्ही सगळे तत्व कुठले आहे? स्थूळ तत्व आहे, सूक्ष्म तत्व आहे. ही सूक्ष्म आणखी स्थूळ तत्व जर तुम्ही दूर केली तर दूर केली म्हणजे काय? त्या तत्वामध्ये परमेश्वर नाही आहे, परमात्मा नाही आहे, चैतन्य हे त्याच्यापासून वेगळं आहे. देह चैतन्यामुळे चालतो, पण देहामध्ये हाडे, स्थूळ तत्व, रक्त, मलमूत्र सगळेच आहे, अस्थि पंजर सगळेच आपल्या याच्यामध्ये. पण त्याच्यामध्ये जर तुम्ही ही तत्व जर एक निहाळली तुम्ही, हाडामध्ये परमेश्वर आहे का? बा हाडच आहे, कडक आहे ती. मावश्य पेशीमध्ये तुमचा ईश्वर आहे का? नाही आहे. रक्तामध्ये तुमचा ईश्वर आहे का? नाही आहे. तुमच्या डोळ्यामध्ये ईश्वर आहे का? नाही आहे. तर अशा तुमच्या देहाचे सगळे जे कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय आहे याच्यामध्ये ईश्वर नाही आहे. म्हणून ते म्हणतात की तत्वाने ही तत्वे तुम्ही वेगळी करून बघा. जे तुम्हाला वाटत असेल की माझा कानच ईश्वर आहे किंवा माझं नाकच ईश्वर आहे किंवा माझ्या डोळेच ईश्वर आहे, जर तुम्ही त्याच्यामध्ये शोधून बघितलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला काहीच आढळणार नाही. ते अस्थिमातांचे सगळे तयार झालेले अवयव आहे, कर्मेंद्रिय आहे, ते ज्ञानेंद्रिय आहे. पण त्याला चालवणारं कोण आहे? त्याला चालवणार आहे तुमचं देह चैतन्य. देहातील चैतन्य किंवा ब्रह्मचैतन्य जे आहे ते ब्रह्मचैतन्यामुळे तुम्ही आज जिवंत आहात आणि ते चैतन्याला तुम्ही ओळखा असं म्हणतात. म्हणून हा तत्वधडा जो करायचा आहे तुम्हाला, हा तत्वधडा या तत्वांना वेगळे करून बघायचा की तत्वाच्या पोटी काय आहे, तत्व कशी चालतात, आपला देह कसा काम करतो, हात कसे काम करतात, आपण तोंडाने बोलतो कसं, आपली जिभेने आपण रस कसा ग्रहण करतो, डोळ्यांनी पाहतो कसे आपण. हे जर तुम्ही लक्षात घेतलं तर याच्या पाठीमागे जे दडलेलं तत्व आहे ते चैतन्य आहे. देहातील चैतन्य म्हणजे ब्रह्मचैतन्य म्हणा किंवा ब्रह्माचा अंश म्हणा त्याला किंवा ब्रह्म म्हणा, ते त्या चैतन्यामुळेच आपला देह चालतो आहे, आपण जिवंत आहोत. त्यामुळे ही जी तत्वे आहे, ही जर तत्व जर तुम्ही दूर केली तर तत्व दूर करून तुम्हाला असं दिसेल की शिल्लक जे राहते ते तुमचं आत्मतत्व ब्रह्मचैतन्य शिल्लक राहते आणि त्याच्यामुळे तुम्ही जिवंत असे म्हणतात. म्हणून हे म्हटलंय त्यांनी तत्वधडा निश्चेष होता. तत्वधडा जर तुम्ही केला म्हणजे तत्व जर तुम्ही एकूण एक तत्व जर खंगाळून पाहिली किंवा तत्वाच्या पोटात तत्व कशाची बनलेली आहे जर बघितली, तेथे निमाली अहंता म्हणजे तुमची देह अहंता जी आहे, जी देहाची तुम्ही मिमी करून फिरवत आहे, देहाचा अभिमान घेऊन जे फिरताय तुम्ही, तो ती अहंता तुमची निघून जाईल. कारण की जर तुम्ही हात जर वेगळा घेतला, पाय जर वेगळा घेतला, डोळे जर वेगळे केले तर त्याच्यामध्ये काय आहे? ज्याच्यावर तुमची प्रीती आहे, त्याच्या मुखकमलावर तुमची प्रीती आहे, तुमचं तेज दिसत आहे किंवा तुम्हाला असं तुम्ही सुंदर असं दाखवतात किंवा तुम्हाला असं वाटतं दुसरी सुंदर व्यक्ती तुम्हाला आवडते, याचं कारण काय? ते देहात चैतन्य आहे. पण ती जर चैतन्य निघून गेलं तर मृतदेहाला कोणी जवळ घेत नाही, मृतदेहाचा तिरस्कार होतो किंवा मृतदेहाला पण जाळून टाकतो. तर ही तत्वझाडा आहे. हा जो तत्वझाडा आहे, हा जर तत्वझाडा जर केला तुम्ही तर तिथे तुमची अहंता पण त्याच्याकडून निघून जाईल. देहावरची जी अहंता आहे, देहावरची जी प्रीती आहे ती निघून जाईल. निर्गुणी ब्रह्मी एकता विवेक झाली. अशा प्रकारे तुमच्या निर्गुण ब्रह्माची तुमची ऐक्यता होईल. तुम्हाला निर्गुण ब्रह्म जे आहे ते निर्गुण ब्रह्म तुमच्या देहामध्ये असल्यामुळे ते निर्गुण ब्रह्म चैतन्य देहाला चालवत आहे हे तुमच्या लक्षात येईल आणि हे तुम्ही विवेकाने समजून घ्या. हे तुम्ही विवेकाने समजून घ्या, ज्ञानाने समजून घ्या. त्यासाठी ज्ञान आवश्यक आहे. तत्वामध्ये मीपणे गेले तरी निर्गुण सहजची उरले. तत्वामध्ये मीपणे गेले म्हणजे काय? या तत्वामध्ये तुमचं जे मीपण जे भरलेलं आहे तत्वामध्ये, या देहामध्ये भरलेलं आहे मीपण. पण जर देहच नसला तुमचा, देहापासून जर तुम्ही आत्मा वेगळा केला तर तुम्हाला असं कळेल की बा या देहामध्ये ब्रह्म नाहीच आहे. तर तत्वामध्ये मीपण तुमचं निघून जाईल. आणखी तरी निर्गुण सहजची उरले, तरी निर्गुण सहजची उरले म्हणजे मग शेवटी उरतं काय? उरतं तुमचं ब्रह्मचैतन्य उरते. सोहम भावे प्रत्यय आले आत्मनिवेदन म्हणजे सोहम भावानी प्रत्यय आले आत्मनिवेदन म्हणजे असा जर भाव ठेवला तुम्ही तर त्या भावाच्या नंतर तुमच्या लक्षात येईल की सोहम भावाने आपलं हे आत्मनिवेदन पूर्ण झालंय. तुम्ही सगळे तत्व बाजूला केली आहे, देहाला पृथक केलं आहे आणि आत्म्याचं दर्शन घेतलंय, आत्म्याची प्रचिती घेतली आहे, ब्रह्मचैतन्याची प्रचिती घेतली आहे. म्हणून म्हणतात आहे सोहम भावे प्रत्यय आले आत्मनिवेदन. आत्मनिवेदनाचे अंती जेव्हा तुमचं आत्मनिवेदन असं पूर्ण होईल म्हणजे जेव्हा तुम्हाला कळून येईल की ही तत्व सगळ्या स्थूल आणि सूक्ष्म तत्व जर दूर टाकली तर तुम्हाला निश्चितपणे प्रत्येक आत्माचं तुमच्या आत्म्याचं दर्शन होईल. आत्मनिवेदनाचे अंती जे का घडेल अभेद भक्ती, ही तुमची अभेद भक्ती आहे. अभेद भक्ती का म्हटलंय त्यांनी? कारण की तुमचा जीवात्मा किंवा ब्रह्म चैतन्य किंवा परमात्मा आणि तो परमात्मा एकच आहे परमेश्वर. म्हणून त्यांना म्हटलंय की अभेद भक्ती म्हणजे हे तुम्हाला कळून येईल की हे जे माझ्या देहामधलं जे चैतन्य आहे हे चैतन्य
ब्रह्मचैतन्याचा आहे किंवा तो परमात्माचा आहे हे तुम्हाला कळेल, म्हणून ती अभेद भक्ती आहे. तुम्ही सध्या वेगळं करताय स्वतःला, भक्त वेगळे भक्त समजून किंवा देह म्हणून तुम्ही वेगळे करता, आणखी देहातलं चैतन्य वेगळं समजता, जीवात्मा वेगळा समजता आणि परमात्मा वेगळा समजता. ते असं नाही आहे. हे जेव्हा तुम्ही तत्वधडा जेव्हा कराल किंवा आत्मनिवेदन जेव्हा तुम्हाला कराल तेव्हा तुमच्या अशा लक्षात येईल की तुमचा जीवात्मा हा ब्रह्मात्माच आहे. आणि म्हणून म्हटलंय त्याला अभेद भक्ती. दोन्ही वेगळे नसून ते एक असल्यामुळे तिथे भेद नाही आहे, तिथे अभेदाची भक्ती आहे. आत्मनिवेदनाची अंती जे का घडेल अभेद भक्ती, ते नाव सायुज्य मुक्ती सत्य जाणावी. ही अभेद भक्ती सत्य आहे आणि अभेद भक्तीनेच तुम्हाला ब्रह्मैक्याचं दर्शन होईल, परमात्म्याचं दर्शन होईल असं ते सांगतात आहे. तत्वे तत्व जेव्हा उडे तेव्हा देहबुद्धी झडे. तर तत्वे तत्व जेव्हा तुम्ही वेगवेगळे करता, हे तत्व वेगळं, स्थूळ तत्व वेगळं, सूक्ष्म तत्व वेगळं, तर तेव्हा तुम्हाला तुमची देहबुद्धी गळून जाते. कारण की तिथे हे सगळे देहामधले स्थूल भावानी सूक्ष्म भावानी जे तत्व आहे ती वेगळे होऊन जातात. त्याच्यामुळे त्यात तुम्हाला त्या तत्वांमध्ये तुम्हाला परमात्म्याचं दर्शन होत नाही. आणि म्हणून ते तुम्ही तुमची देहभाव जो या स्थूल देहावर सूक्ष्म देहावर तुमचा जो देहभाव जडलाय तो देहभाव हा गळून जातो. निर्मळ निश्चय चहूकडे निरंजन. म्हणजे मग राहतं काय शेवटी उरलेलं सगळं निर्मळ निश्चय परब्रह्म सगळीकडे राहतं. अशा पद्धतीचं वर्णन हे याच्यामध्ये केलं आहे. याच्यामध्ये सुद्धा तेच सांगितलंय त्यांनी. तत्वामध्ये मुख्य तत्व ते जाणावे शुद्ध तत्व, अर्धमात्मा महत्त्व मूळ माया. हे 8व्या समाजातलं ओवी आहे. तर अर्ध महत्त्व जे आहे ते महत्त्वाचं जर तुम्ही दूर केलं तर ही मूळ मायाचं महत्त्व आहे. ते दूर केल्यानंतर जे शिल्लक राहते ते तुमचं ब्रह्मचैतन्य किंवा तुमचा परमात्मा आहे आणि त्याला तुम्ही ओळखा. वारे नसता जे गगन तैसे परब्रह्म सदन, अष्टदेहाचे निरीक्षण करून पाहावे. म्हणजे आपला अष्टधा प्रकृतीचा देह आहे. या अष्टधा प्रकृतीचे जर तुम्ही तत्व स्थूळ तत्व आणखी सूक्ष्म तत्व दूर केले तर अष्टदेहाचे निरीक्षण म्हटलंय. अष्टदेह कुठले? तुमच्या पिंडातले 4 देह आहे. स्थूळ देह, सूक्ष्म देह, कारण देह, महाकारण देह. आणि ब्रह्मांडातले विराट, हिरण्यगर्भ, अव्याकृत आणखी मूळमहा हे 8 देह आहे पिंड आणखी ब्रह्मांडातले. तर याच्यातल्या जर तुम्ही उपाधी दूर केल्या, नामरूपाची उपाधी, स्थूळ तत्व किंवा स्थूळ आकाराने दिसणारे जे हाडं मासा आहे, पेशी आहे किंवा ब्रह्मांडामध्ये जर तुम्ही घेतलं तर तुम्हाला दिसणारे झाडं झुडपं आहे, अरण्य आहे, नद्या आहे, नाल्या आहेत, समुद्र आहे, पर्वत आहेत. हे जर तुम्ही स्थूळ तत्वे जर दूर केली तर त्याच्या बुडाशी जे असलेलं अधिष्ठान आहे, त्या बुडाशी असलेलं अधिष्ठान हा परब्रह्माचं अधिष्ठान आहे. म्हणून ते आज उभे आहेत त्या अधिष्ठानावर. म्हणून तुम्हाला ते त्यांना दूर करून त्यांच्या बुडाशी त्यांच्या पायाशी असलेलं जे अधिष्ठान आहे ते ब्रह्मत्व तुमच्या लक्षात येईल. म्हणून म्हणतात अष्टदेहाचे निरीक्षण करून पाहावे. म्हणजे 8 देहाचं तुम्ही निरसन करून बघा म्हणजे तुम्हाला परमात्म्याचं दर्शन होईल. असं हे आत्मनिवेदन त्यांनी याच्यात सांगितलं आहे. चंचल आत्मनिवेदन यात सांगितले लक्षणं करता देव तो आपण कुठे केलाय. म्हणजे तुम्हाला वाटतं की देहाने मी कर्म केले आहे, पण हा जो देह आहे हा देह कर्म करणारा नाही आहे. प्रकृतीद्वारे आपले कर्म होतात आणि प्रकृतीला शिक्षण देणारे, सामर्थ्य देणारा ब्रह्मचैतन्य आहे, चैतन्य आहे. चैतन्याद्वारे प्रकृतीला शिक्षण मिळतं, सामर्थ्य मिळतं आणि प्रकृतीद्वारे देहाद्वारे आपले कर्म होतात. त्यामुळे आपला हा चुकीचा भ्रम होऊन बसतो की देह हाच आत्मा आहे किंवा देहाने कर्म केले आणि आपण मी मनाची अहंता आपण जागृत ठेवतो. ते चुकीचं आहे. त्यासाठी चंचल निवेदन आवश्यक आहे. चंचल आत्मनिवेदन याचे सांगितले लक्षणं करता देव तो आपण कोठीचे नाही. आपण हा करता देव नाही आहे. करता देव तो हा वेगळाच आहे. करता देव म्हणजे आपल्या देहातील चैतन्य तोच देव आहे आणि ते चैतन्य म्हणजे ब्रह्मचैतन्य आहे. अशा पद्धतीचं हे तिन्ही प्रकारे आपण नाही दुजेपणा, आपण नसता मीपणा नाहीच कुठे. म्हणजे आपण असं जर स्थूळ सूक्ष्म आणखी चंचळाचं जर तुम्ही जर निवेदन केलं किंवा त्याचे तत्व जर उलगडून बघितली तर ती तत्वे मिथ्या असल्याची तुमच्या दर्शनात येतं, नजरेस येतं. आणखी हे निरसन तुम्ही ज्ञानाही ओळखायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला त्यामधलं जे चैतन्य आहे स्थूळ भावाने देहामधलं किंवा विश्वामधलं ते चैतन्य तुमच्या दृष्टीत पडतं आणि त्याचा प्रचिती येणं म्हणजेच तुम्हाला परमेश्वराची प्रचिती येणं असं आहे. तो तुमचा परमात्मा आहे. अशा प्रकारे समर्थांनी आपल्याला अस्थिभाव कुठे ठेवायचा, सगुण पूजा कशी करायची, सगुणामध्ये निर्गुणाकडे कसं जायचं आणि निर्गुणामध्ये आत्मनिवेदन कसे करायचे असे 3 प्रकारचा उपदेश त्यांनी इथे दिलेला आहे. इथे श्रीरामदास म्हणे सांगितले त्रिविधात्मक निवेदन. त्रिविधात्मक निवेदन म्हणजे स्थूळ सूक्ष्म आणि चंचळाचं निवेदन सांगितलंय, समर्पण करायला सांगितलंय. त्याच्या अंतीच तुम्हाला परब्रह्माचं दर्शन होतं. शोधून जाणे जे गुण संत संगी.
ही खूण तुम्हाला संत संघात तुम्हाला पाहायला मिळेल की संत संघ हे तुम्हाला हे याच्या बाबतीचं विवरण करून ह्या गोष्टी समजावून सांगतील. अशा पद्धतीचं आवरण आहे. आत्मनिवेदन समास 8वा इथे संपतो. तत्पूर्वी मी तुम्हाला परत विनंती करतो की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय जय रघुवीर समर्थ.